जो जिंकेल तो फायनल मध्ये खेळेल दिवाळे संघासमोर। आणि दिवाळे संघाचं जर सामने पाहिले आपण, अप्रतिम सामने, संघर्ष करत करत या आजच्या काँग्रेस चषकाच्या फायनल मध्ये प्रवेश केलाय। नक्कीच दिवाळे संघाचे ग्रामदैवत बैरीनाथ वस्ताद, नक्कीच त्या बैरीनाथ वस्तादचा दिवाळे संघाच्या खेळाडूंवर आज हात आलेला आहे आणि नक्कीच हा आशीर्वाद त्यांना मिळाला आहे आणि आजच्या पागोड्याच्या रजनी क्रिकेट मध्ये एक जबरदस्त खेळ केलाय। तर जाऊया मैदानाकडे। सेमीफायनल उपांत्यपूर्व फेरी पाहतोय आपण। दरम्यान सामन्याला सुरुवात होते। दर्शन तांडेल यांना विनंती असेल समोर जाऊन बसायचं आहे। पहिला गोलंदाज पाहतोय आपण, पहिला गोलंदाज अमित पाटील। 2 षटकांचा सामना असेल। क्षेत्ररक्षण गचाल झाले आपण पाहतोय। सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय। 2 धाबा झाल्या, 3री धावाचा कॉल असेल आणि 3ही धाबा पूर्ण होत आहेत। इथं पाहूया सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल करंज संघाच्या या 2 खेळाडूंचं। नक्कीच आपण पाहतोय सोनू पाटील आणि प्रणव कोहली ही जोडी मैदानात। पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर 3 धाबा येत आहेत। सुरेख फटकात कॅच आहे, पाहूया आणि कॅच घेतली जाते। पहिला दणका बसतोय इथं करंज संघाला। डीजे आता वाजव गाणी बरं। थँक्यू व्हेरी मच डीजे हिमांशु। अप्रतिम संगीत आपल्याला ऐकायला मिळतोय। नवीन फलंदाज विभेश, नवीन फलंदाज मैदानात जाताना पाहतोय आपण विभेश कोहली। 2 षटकांचा सामना असेल आणि आतापर्यंत धावसंख्या आपण उभारली आहे 7 धावा। पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर 3 धावा आणि तिसऱ्या चेंडूवर सफलता प्राप्त केली आहे। अमित पाटील याची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। नागाव 40+ संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय काँग्रेस चषक 2025 या आयोजनाचे मुख्य स्पर्धेचे आयोजक श्री सुजित भाई पाटील आणि श्याम पाटील एवन जोडी, तर त्यांच्या समवेत सर्व आयोजक
पुन्हा एकदा फटका बसलाय, जेल घेतली जाते, पहा बॅक टू बॅक दुसरा विकेट. थँक्यू व्हेरी मच डीजे. तर दुसरा विकेट पडला इथं पाहूया 7 धावांवर. करंदाज संघाचा थोडंसं बॅकफुटला ढकललंय, ते मात्र नागाव 40+ या संघाने पाहावं लागेल. प्रतीक पाटील, अमित पाटील चांगली गोलंदाजी करताना पाहतोय. पहिल्या चेंडूवर चौकार दिल्यानंतर मात्र इथं जबरदस्त गोलंदाजी अमित पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय कुणाल कोहली येतोय, डावखुर हाताचा हा फलंदाज. कुणाल कोहली स्ट्राइक घेतोय. बॉलिंग ट्रॅकवर अमित पाटील. पुन्हा एकदा पुढचा चेंडू अमित पाटील याचा. सुरेख चेंडू टाकलाय, फसवा चेंडू. सुरेख गोलंदाजी कमबॅक केले. 7 धावा, 2 फलंदाज बाद. करंजा या षटकातला बहुधा शेवटचा चेंडू आपण टाकताना पाहतोय. अमित पाटीलच्या माध्यमातून चांगलं जखडून ठेवले करंजा संघाला. 12 चेंडूचा खेळ आहे, परंतु 12 चेंडूमध्ये पाहावं लागेल करंजा संघ किती धावांपर्यंत मजल मारतोय. सुरेख गोलंदाजी, बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट केलेत. षटक संपलं इथं. 7 चेंडू 7 धावा, 2 फलंदाज बाद. करंजा. डीजे धन्यवाद. नक्कीच आपण पाहतोय कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर 40+ लॉट होता आणि जरीमरी नागाव 40+ संघ कालच्या सत्रात टॉप 3 मध्ये गेला. आणि पहिला गोलंदाज आपण मंदार लवेकर पाहिलं कालच्या सत्रामध्ये. नक्कीच दोन्ही गोलंदाज आपल्याला दिसत नाहीत आज. विराज लवेकर सुद्धा नाही आणि मंदार लवेकर सुद्धा दिसत नाही आहेत. नक्कीच सर्कलचे 2 षटक ते हाताळणारे 2 गोलंदाज आज आपल्याला दिसत नाही आहेत. पाहूया पप्पू. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. सुरेख चेंडू टाकलाय. आणि धावचित बाद होतो इथं. धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. सेमीफायनलचा हा सामना आपण पाहतोय, परंतु पडझड झाली इथं करंजा संघाची. जरीमरी नागाव 40+ संघाने जखडून ठेवलंय. काय गोलंदाजी केली आहे. पहिलं षटक टाकलं अमित पाटील यांनी. अवघ्या 7 धावा दिल्यात, 2 सफलता प्राप्त केल्या. त्यानंतर पप्पू येतोय. पप्पूची गोलंदाजी पाहिली तर 2 चेंडू
रनआउटच्या स्वरूपात विकेट आणि एक धाव बाईच्या स्वरूपात दिली. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, सुरेख चेंडू टाकला स्क्वेअर लेगला, चेंडू ट्रॅव्हल होतो, क्षेत्ररक्षक आहे तिथं, एक धाव घेतली जाते. दुसरी धावाचा कॉल आहे, दोन्ही धाबा सहजरित्या पूर्ण केल्यात आणि 2 धाबेने धावसंख्या पुढे सरकली आहे. 10 धावसंख्या धावफलकावर लागतीये. चांगली गोलंदाजी मात्र पप्पूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा हा सामना सेमीफायनल रंगताना दिसते आपल्याला हुतात्मा मैदानावर. सुरेख चेंडू, पहा काय गोलंदाजी चालली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी होतोय पप्पू. सुरेख गोलंदाजी. पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल, रिव्हर्स फटका अटेंड करण्याचा प्रयत्न, चेंडूचा आणि बॅटचा संपर्क आला नाही, चेंडू जातोय निर्धाव. शेवटचा चेंडू या इनिंग्स मधला. सुरेख गोलंदाजी, 10 धाव संख्या धावफलकावर. या इनिंग्स मधला शेवटचा चेंडू पप्पू याच्या माध्यमातून पाहूया. आणि इथं मात्र काय सुरेख गोलंदाजी केली आहे. कुठल्याही फलंदाजाला मोठा फटका मारू दिला नाहीये. अवघ्या धावसंख्या रचली आहे फक्त 10 धावसंख्या आणि 11 धाबांचा टार्गेट उभा केलाय तो जरीमरी नागाव संघासमोर. पाहूया 40+ संघ आहे आणि मात्र करंजा सारख्या संघाला मात्र इथं नमवलंय. कुठल्याही फलंदाजाला मोठा फटका मारून दिला नाही. काय गोलंदाजी केली आहे 40+ संघाच्या गोलंदाजांनी. 11 धाबांचा 11 धाबांचा टार्गेट सेट केलाय. पहा असं हा क्रिकेट आहे. कारण आपण म्हटलं की 40+ आहे आणि करंजा संघ सहज 2 षटकामध्ये 25 ते 30 धाबा तरी काढेल असं वाटलं होतं. परंतु हा क्रिकेट आहे मित्रांनो आणि क्रिकेटमध्ये काही घडू शकतो. आणि पाहिले आपण काय गोलंदाजी केली आहे नागाव संघाच्या या 40+ गोलंदाजांनी. अमित आणि पप्पू पूर्णपणे जखडून ठेवले, त्यांच्या पायाला बेड्या अडकवल्या होत्या. त्या पद्धतीने गोलंदाजी केली आणि फक्त या इनिंग्समध्ये पाहिला एकच चौकार आलाय आणि 10 धावसंख्या उभारल्याने 11 धावाचा टार्गेट 12 चेंडूमध्ये दिलेला आहे तो जरीमरी नागाव 40+ संघाला. चला बॉल द्या. बॉल द्यायची आता पटापट. दर्शन दर्शन तांडेल बॉल पोचवायचे दिलेत. तर नक्कीच सलामीची जोडी मैदानात जातोय. पाहतोय मालिका वीरच्या 2 टी-शर्टी 2 खेळाडूंनी सामनावीराच्या 2 टी-शर्टी आपण घातलेल्या. त्या 2 खेळाडूंनी आपण पाहतोय वीरेंद्र ठाकूर उर्फ बाळा आणि अमित पाटील हे 2 खेळाडू सलामीला चाललेले आहेत. जरीमरी नागाव 40+ संघाचे हे 2 खेळाडू सलामीला चाललेले आहेत. 11 धावांचा टार्गेट आहे 12 चेंडूमध्ये. पाहावं लागेल करंजा संघ कशा प्रकारे गोलंदाजी करेल. नक्कीच धारदार गोलंदाजी करावी लागेल हे करंजा संघाला, कारण टार्गेट पहिलं तर छोटं आहे परंतु हे छोटं टार्गेट डोंगरासारखं करायचं असेल तर तुम्हाला नागाव संघाचे विकेट घ्यावे लागतील, चेंडू डॉट करावे लागतील, प्रेशर टाकावं लागेल आणि तेव्हाच तुम्ही या सामन्यामध्ये पुनरागमन कराल.
पाहूया क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. मगाशीचा रोमांचक सामना आपण पाहिला. वाघील वाडा आणि दिवाळे या दोन संघांमध्ये एक चेंडूमध्ये 5 धावा पाहिजे असताना शेवटच्या चेंडूवर काही षटकार ठोकला आणि दिवाळे संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला. तर हा क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. पहिल्या दिवसाच्या रजनी सामन्यात आपण पाहिलं मुलेखंड आणि करंजा विरुद्ध एक चेंडूमध्ये 1 धाव पाहिजे असताना करंजा संघाच्या गोलंदाजांनी चेंडू टाकला आणि चेंडू पाहूया. सुरुवात होते सामन्याला. नवीन गोलंदाज, निर्धाव चेंडू. एका चेंडूमध्ये 1 धाव पाहिजे असताना बॅटची फेस खोलली आणि गल्लीला चेंडू गेला आणि झेल टिपली आणि एक चेंडूमध्ये 1 धाव निघता आली नाही. तर हा क्रिकेट आहे मित्रांनो. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाला आहे बाळाच्या बॅटमधून. पाहिलं की सन्मान दिलाय या चेंडूला, प्लेसमेंट करून 1 धाव घेतली आहे. आपलं खातं खोललंय. हिरेन गोलंदाज. आतापर्यंत 2 चेंडू टाकले, 2 चेंडूमध्ये 1 धाव दिली आहे. 11 धावांचा टार्गेट सेट केलाय. सुरेख फटका. लॉंग ऑफ कडे चेंडू येतोय. पहा इथं मिसअंडरस्टँडिंग पूर्ण झालेली आहे. कॉलिंग चुकली होती. अमित नक्कीच बाद झाला असता, थ्रो काढून असता तर. नशीब आहेत बलवान अमित याचे. मात्र 1 धाव, एका धावेने धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचते आहे. हिरेन गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा पागोडे एंड करून राईट ओव्हर द विकेटचा मारा असेल. बाळासाठी हा फटका जबरदस्त सजलाय. मिड विकेटच्या डोक्या बडून जातोय. 1 बाउन्स चौकार. थँक्यू व्हेरी मच डीजे हिमांशू. कणकणीत चौकार टोकला. धावसंख्या आता वधारतीये 6 धावांवर. अजून विजयासाठी 5 धावांची गरज असेल. हिरेन आपल्या षटकातला पावदा 5वा चेंडू घेऊन पागोडे एंड कडून बॉलिंग ट्रॅकवर असेल बालासाठी. SPCC करंजा विपक्ष नागाव. पहा चेंडू पाहिला. स्लो पद्धतीचा चेंडू होता. प्लेसमेंट केली आहे. सेन्सिबल क्रिकेट आणि 1 धाव घेतली आहे. 7 धावा धाव फलकावर. अजूनही 7 चेंडू 4 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 4 धावा. सेमीफायनलचा हा सामना रंगताना पाहतोय आपण. जरीमरी नागाव 40+ विपक्ष SPCC करंजा. या दोन संघांमध्ये डिफेन्स पद्धतीने कव्हर, एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये खेळून काढला. 1 धाव घेतली जाते. दुसरी धावचा कॉल असेल. चिप्पल पाहतोय आपण. चप्पल आणि चित्तेच्या चपलाईने रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आपल्याला. या 2 खेळाडूंमध्ये धावा 2 धाब्याने धावसंख्या पुढे सरकली आहे. 9 धावसंख्या धावपल करत आणि विजयासाठी अभ्यात 2 धावांची गरज. पाहूया शेवटचं षटक असेल. 7 चेंडू 2 धावा. गोलंदाज असेल अभिषेक कोळी. गोलंदाजी मार्कवर, गोलंदाजी ट्रॅकवर येतोय अभिषेक कोळी. सेमीफायनलचा सामना ज्या पद्धतीने प्रेक्षकांना पाहिजे होता त्या पद्धतीने
पाहायला मिळत नाहीये, कारण लो स्कोर होता आणि त्यामुळं बघूया अभिषेक कोळीचा पहिला चेंडू असेल. हा चेंडू मोठा फटका मारायच्या नादामध्ये चेंडू निर्धाव जातोय. नक्कीच बाळा, उरलेले 5 चेंडू विजयासाठी 2 धावा कंपल्सरी चेसिंग आहे. पाहावं लागेल. सेन्सिबल क्रिकेट आपण पाहिलंय बाळाकडून. एकटा खांद्यावर ओझं घेऊन खेळणारा खेळाडू आपल्या संघासाठी. कालच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं रजनी क्रिकेटमध्ये, तर पहिल्याच सामन्यामध्ये काय वन मॅन शो बाळा खेळलाय आणि आपल्या संघाला विजय संपादन करून दिलं होतं. 5 चेंडू 2 धाबांची आवश्यकता. काँग्रेस चषक 2025 रजनी आजची शेवटची रात्र. सेमीफायनलचा सामना रंगताना पाहतोय आणि इथं पहा थोडासा मिसफिल्ड झालाय. पुरेपूर फायदा मात्र उचलला. इथं एक धाव पळून काढली. 10 धावसंख्या धावफलकावर लागतायत. विजयासाठी हवी आता 1 धावेची गरज. 4 चेंडू 1 धाव. स्ट्राईकला असेल अमित पाटील. अभिषेक पुढचा चेंडू अमितसाठी. पहा चेंडू गेला बाईच्या स्वरूपात चौकार आणि विजय होतोय इथं.